पोलिसावरील कोयता हल्ल्यावरून राऊतांनी निशाणा साधलाय। राज्यात पोलीसच सुरक्षित नाहीत असं राऊतांनी म्हटलंय। राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही असं राऊतांनी म्हटलंय। हल्ला पोलिसांवरील नसून फडणवीसांवर आहे असंही राऊतांनी म्हटलंय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा असंही राऊतांनी म्हटलंय। हा पोलिसांवरचा हल्ला नसून कोयत्याचा हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा कोयता हल्ला आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची कायदा आणि सुव्यवस्था कशी माती खाते आहे महाराष्ट्रामध्ये, पोलिसांवर हल्ले होत आहेत कोयत्याने। हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे। फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे। त्यांचे पोलीस सुरक्षित नाहीयेत आणि ते आमच्या सुरक्षेच्या गप्पा मारतायत। त्यांचे हवालदार खाकी वर्दीतले लोक सुरक्षित नाहीयेत आणि आम्हाला सांगतात आम्ही तुमचं रक्षण करू म्हणून। आमच्या बहिणींचं रक्षण करणार आहे। कधी पण कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू, पोलीस हे कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न करत असतात। ही जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याच्यात ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं असेल त्याला कुठल्याही प्रकारे कडक मधले कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। अजिबात त्याची हायगाई केली जाणार नाही, कारण पोलिसांचा आदरयुक्त दबदबा समाजामध्ये असला पाहिजे। अधिकची माहिती मी कमिशनरकडनं घेईल की ह्याच्या पाठीमागचं कारण काय, कशामुळे हा हल्ला झाला। महाराष्ट्रात कायदा व्यवस्था आता बाकी राहिलेला नाही। आता त्याच्यापासून पोलिसही सुद्धा सुटलेले नाही। महाराष्ट्रामध्ये लहान मुली शाळेत सुरक्षित नाही, घराच्या बाहेर सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही आणि आता पोलीस सुद्धा सुरक्षित नाही। गुंडा व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात ताकद प्राप्त झालेली आहे, कारण की सरकारमध्येच अनेक गुंडाइझमची लोक मुख्यमंत्र्यांच्या सोबत उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत फिरताना आम्ही पाहतोय आणि त्यांना वाय+ सिक्युरिटी अशा लोकांना सुद्धा या सरकारने दिलेली आहे। अनेक लोक ज्यांना जेलमध्ये होते त्यांना पॅरोलवर सोडून आणण्यात आलं। काही लोकांना दवाखान्याच्या नावाने दवाखान्यात भरती करून ठेवलेलं आहे। सरकारमध्ये हिंमत असेल तर किती लोकांना पॅरोलवर सोडलेलं आहे त्याची यादी जाहीर केली गेली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।